झी 24 तास एक पाऊल पुढे। नव्या पिढीचा नाटककार म्हणून प्रसिद्ध असलेल्या धर्मकीर्ती सुमंत याला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला। त्याच्या पाणी चारो आरो इत्यादी या दीर्घांकाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार घोषित झाला। धर्मकीर्तीची गेली 21 वर्ष नाटक नको अशी वेगळ्या धाटणीची नाटकं गाजली आहेत। या पुरस्काराच्या निमित्ताने त्याच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। नाटक नको म्हणणाऱ्या धर्मकीर्तीला मराठी नाटकासाठी त्याच्या पाणी चारो आरो इत्यादीसाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला आहे। अर्थात नाटक नको हे देखील म्हणजे हा देखील त्याचा एक दीर्घांक होता। धर्मकीर्तीची नाटकं त्याचं लेखन रसिकांनी स्वीकारलेलं आहे, त्यांनी पसंती दिली आहे। आज समीक्षकांनी त्याला पसंती दिली असं म्हणावं लागेल। धर्मकीर्तीला त्या संदर्भात काय म्हणायचं आहे आपण त्याशी बोलूयात। धर्मकीर्ती, सर्वोत्तम तुझं अभिनंदन। आणि आता जसं म्हटलं की तुझ्या नाटकाला युवा पुरस्कार जाहीर झालाय, काय तुझी प्रतिक्रिया? मला निश्चितच आनंद झालाय हा पुरस्कार मिळाल्याबद्दल। आणि वुडी ॲलनचं एक स्टेटमेंट आहे की आय एम शॉर्ट इनफ अँड अगली इनफ टू सक्सीड ऑन माय ओन। तर त्याच्यात मी अजून खूप विशेषणं घालू शकतो। नक्कीच, म्हणजे अपडाऊन सुरू असतं। मात्र म्हणजे आता हा पुरस्कार ज्यावेळी जाहीर झाला किंवा हे दुसरंच वर्ष या पुरस्काराचं साहित्य अकादमीचं आणि तो तुला मिळतोय, नक्कीच कुठेतरी प्रोत्साहन मिळत असतं। कारण या अपडाऊनच्या सगळ्या याच्यामध्ये ही गोष्ट प्रोत्साहनपर असते, कारण योग्य वेळी पुरस्कार मिळणं, युवा पुरस्कार हा युवा असतानाच मिळणं, याचं काहीतरी वेगळं महत्व असतं। हो, म्हणजे नक्कीच एकतर झालंय असं की मी असं आतापर्यंत ऐकत होतो की साहित्य क्षेत्रामध्ये खूप वेळानंतर मान्यता मिळते किंवा पुरस्कार मिळतात, पण त्या मानाने मला खूपच लवकर मला हा पुरस्कार मिळाला आहे। त्याबद्दल मला निश्चितच आनंद वाटतोय। आणि मी म्हटलं तसं म्हणजे ते सतत अपडाऊन होत राहील म्हणजे, आणि जेव्हा डाऊन असतं तेव्हा खूपच डाऊन असतं, त्यामुळे मला त्याचं काही टेन्शन नाही की मी फार काळ आनंदी आणि उत्साही असू शकत नाही। त्यामुळे धन्यवाद धर्मकीर्ती आणि पुन्हा एकदा अभिनंदन। जसं आता धर्मकीर्तीने सांगितलं, सत्याचा शोध त्याचा सुरू असणार आहे। वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जात हा शोध सुरू असणार आहे। या आव्हानांवर मात करण्याची शक्ती त्याला मिळो आणि पुन्हा आम्हाला त्याच्याकडे अशाच पद्धतीनं त्याचा इंटरव्ह्यू करण्यासाठी, त्याची मुलाखत घेण्यासाठी येण्याचा योग येऊ, हीच त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि त्याचं अभिनंदन। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।